एका दाण्याचे शेकडो होतील असे वापरतो सूत्र. कष्ट करून पीक घेतो, कर्माने मी भूमिपुत्र. पण नुकसानीने कर्जात बुडतो, नसे कोणीत राहता. पण नुकसानीने कर्जात बुडतो, नसे कोणीत राहता. उपासमारीची वेळ उडवली, असा मी अन्नदाता, असा मी अन्नदाता. आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठून येतो याचा विचार आपण कधी केलात का? तो घास कोणाच्या तरी कष्टाच्या घामातून आलेला असतो. जगाला अन्न देणारा पण स्वतः भूक सहन करणारा जो देशाचा कणा आहे पण अनेकदा दुर्लक्षित राहतो, अशा त्या अन्नदात्याची गोष्ट आज मी सांगणार आहे. नमस्कार, मी योगेश्वर विस्पुते आणि आज शेतकऱ्याचे आत्मवृत्त हा विषय घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. माझं आयुष्य सूर्य उगवण्यापूर्वी सुरू होतं आणि सूर्य मावळल्यानंतरही संपत नाही. मातीशी माझं नातं रक्ताचं आहे. माझ्या हातांनी मातीच्या कुशीत बियाणं पेरलं जातं आणि तिथूनच सुरू होतो एक आशेचा प्रवास. एखाद्या वर्षी पाऊस हरपतो तेव्हा माझं पीक आक्रोश करतं. दुसऱ्या वर्षी पाऊस एवढा येतो की माझं स्वप्न पाण्यात जातं. शासनाच्या घोषणा येतात, कधी कर्जमाफीची, कधी वीज बिल माफीची, पण माझ्या नावावर बँकांमध्ये कधीच समाधान राहत नाही. मी कर्ज घेतो, मी बियाणं आणतो आणि पीक फसलं की मीच अपयशी ठरतो. कधी कधी माझ्या मुलांच्या नजरेत प्रश्न असतात. बाबा, शाळेची फी भरली का? बाबा, मला सायकल कधी घ्याल? बाबा, माझे कपडे फाटलेत, नवीन कपडे कधी घ्याल? तेव्हा माझं मन गलबलून जातं आणि अन्न पिकवणाऱ्या माझ्या घरात कधी कधी भाजीही नसते हो. टी व्हीवर मंत्री म्हणतात शेतीला आधुनिक बनवू आणि मीही अजूनही वीज गेल्यावर पाण्यासाठी आकाशाकडे पाहतो. शेतकरी म्हणजे कोण? शेतकरी म्हणजे जो स्वतःच्या लेकरांना जुने कपडे घालून इतरांच्या लेकरांना दूध, भात आणि गहू पोचवतो, जो भूक सहन करतो पण बाजारात किमती पडल्या म्हणून रडत बसत नाही, जो खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माता आहे पण इतिहासात त्याची कधीच नोंद सापडत नाही. तुम्ही भाजी खरेदी करताना भावावर उज्जत घालता, पण कधी विचार केलात का ती भाजी, तो कांदा 6 महिने शेतामध्ये वाढवताना मी किती कष्ट केले असतील, मी किती चिंता केल्या असतील. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं माझं जीवन इतकं सोपं नाही. शेतातलं पीक पाण्यानं गेलं तर मीही गप्प बसत नाही, पण कधी कधी मीही थकतो, माझं मनही हरतं. त्यामुळेच दरवर्षी किती शेतकरी आत्महत्या करतात हे केवळ आकडे नाही तर माझ्यासारख्या हजारोंच्या हृदयभंगाच्या कहाण्या आहेत. पण तरीही मी लढतो, कारण माझं ध्येय आहे तुमचं पोट भरलेलं असावं. तुम्हाला भूक लागली तेव्हा थाळीत भात, वरण, भाजी असावी. मी स्वतः उपाशी राहू शकतो, पण माझा देश उपाशी राहू नये हीच माझी भावना. आज मला सरकारकडून मदतीची, समाजाकडून संवेदनेची आणि तरुणांकडून आदराची गरज आहे. मी आधुनिक तंत्रज्ञान शिकायला तयार आहे. मला फक्त योग्य मार्गदर्शन आणि योग्य बाजारपेठ मिळाली तर मी जग बदलू शकतो. माझी मागणी नाही, माझं निवेदन आहे. शेतीला सन्मान द्या, केवळ सवलत नव्हे. शेतकऱ्याला आत्महत्येऐवजी आत्मविश्वास द्या आणि शेतकऱ्याचा मुलगा शहरात नोकरीसाठी नव्हे तर शेतात अभिमानानं राहील अशी शेती घडवा. माझं स्वप्न आहे माझं मुलंही शेतकरी व्हावं आणि अभिमानानं म्हणावं, हो, मीही अन्नदाता आहे. शेवटी एकच सांगतो, मी कुणाचं मत नाही, मी कुणाची फक्त सहानुभूती नाही. मी कुणाचं मत नाही, मी फक्त कुणाची सहानुभूती नाही. मी तुमच्या प्रत्येक घासामागचं सत्य आहे. मी शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. धन्यवाद.